नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे भिवंडी इथे मानेरपाडा, जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे आणि भारतातलं दुसरं. तर अरे बापरे, एवढी गरमी आहे. तर आज आम्ही हे दर्शन घेणार आहोत. ठीक आहे, महाराजांचं मंदिराचं. खूप एक्सायटेड होतं, म्हणजे 1 तारखेचा महाराष्ट्र दिन. विचार केला आज महाराष्ट्र दिन तर मराठीमध्ये व्लॉग करू. तर आम्ही आलो इथे, तर महाराजांचं दर्शन घेतो आणि तुम्हाला आतलं दाखवतो मंदिर कसं आहे, काय आहे आणि किती छान आहे ते. आणि बाहेरून तुम्हाला दाखवतो. बाहेरून बघितलं तर त्याची वाईब खूपच छान आहे. एक मिनिट मला बाहेरून दाखवतो. बघा हे मंदिर बाहेरून असं आहे. जेवढं ह्या बाजूने तेवढं त्या बाजूने. आणि याच्यामध्ये प्लस पॉईंट माहिती आहे, हे गव्हर्नमेंटने नाही बांधलं. इकडचे लोकल आहेत, मिस्टर राजू चौधरी यांनी बांधलं आहे. आणि नंतर जे पुढचं बांधकाम, जे 7 वर्ष बांधकाम चालू होतं आणि जे कंप्लीट झालं 17 मार्चला, तो उद्घाटन झालं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. तर 7 वर्ष याचं बांधकाम चालू होतं. चला आतमध्ये जाऊ आणि बघू कसं काय आहे ते. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला एकदा बाहेरून दाखवतो कसं आहे. बाहेरून बघून घ्या कसं आहे मंदिर. हे बघा, इथे शिवशंभू यांची, भोलेनाथची प्रतिमा. आणि हे आहे मंदिरचा एंट्रन्स. तर खूप इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होणार, थोडा मोठा असेल हा ब्लॉग, तर प्लीज. आणि इन्फॉर्मेशन खूप द्यायचा प्रयत्न केला याच्यामध्ये. जे आहेत आमच्याबरोबर, आमच्या ग्रुपमधले जे आहेत त्यांनी. तर होपफुली एक्सपेक्ट करतो की तुम्हाला आवडेल. आणि नक्की आग्रह करतो की तुम्ही एकदा या इथे आणि नक्की विजिट करा या साईटला, तुम्हाला खूप आवडेल. चला आतमध्ये जाऊया आपण. हा आहे एंट्रन्स महाराजांचा मंदिराचा. म्हणजे एवढं सुंदर बांधलं ना मंदिर, खूपच छान बांधलं यार. मग दिसं झूम करतो. अरे बापरे, खूपच जास्त. अरे वा, हा एंट्रन्स आहे. तुम्ही कसले फोटो काढताय काका? बघ काय भारी भारी फोटो काढताय. हे आहे भिवंडीमध्ये मांदेरपाडा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. जे 17 मार्चला याचं उद्घाटन झालं आहे. 7 वर्ष या मंदिराचं काम चालू होतं. म्हणजे इकडे या मंदिरातून एवढं बरं वाटतं आहे ना, म्हणजे आपल्या राजांचं एवढं छान आणि भव्य मंदिर. हे महाराष्ट्रातलं पहिलं आणि इंडियातलं, भारतातलं हे दुसरं आहे. तर खूप छान वाटतं आहे. आणि वाईब एक वेगळीच वाईब आहे, म्हणजे सुपर वाईब एकदम. म्हटलं आज महाराष्ट्र दिन आहे, त्याच्यामध्ये म्हटलं चला माझ्यामध्ये कॅमेराचा काहीतरी सीन झाला, मग रेकॉर्ड म्हणून फोनवरून करतो आहे. म्हटलं आज मराठीमध्ये व्लॉग करूया. तर हे तुम्हाला दाखवतो. मी बाहेरचा काढला नाही, काढतो मी, पण हे आतमध्ये जातो, मी तुम्हाला दाखवतो. वाईब एक वेगळीच वाईब आहे. म्हणजे काय बोलू, म्हणजे गर्व आहे, एकदम गर्व वाटल्यासारखं एकदम मंदिर आहे आपल्या महाराजांचं. खूपच सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. हे बघा,
आतून जर तुम्ही बघा पूर्ण गडाचं हे दिलं आहे, जसं असं फील होतं की आपण गडावरच आलो आहे. तिथे वरती पण जाणार आहोत, पण जस्ट वाईब बघा या जागेची. म्हणजे हळूहळू लोकांना समजायला लागले आहे ना महाराजांचं मंदिर आहे. मस्त एकदम, खूप छान. आणि हे आहे आमचे प्रतीक भाऊ सपकाळ. नमस्कार, जय शिवराय. कसं वाटतंय? मस्त. असं वाटलं नव्हतं या एरियामध्ये असं काही बनवलं असेल. महाराष्ट्रातलं पहिलं आहे आणि इंडियातलं दुसरं आहे. ओके, येस. हां, पहिलं जे आहे ते मे बी तेलंगणाला. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन मी महाराजांची मूर्ती दाखवतो, किती छान आहे ती बघा. म्हणजे इकडे नक्की व्हिजिट द्या तुम्ही. हे आहे जिजाऊ माता, काय सुंदर मूर्ती आहे, क्लास. हे आहे शंभू महादेवांचं मंदिर. आणि हा मंदिरातला गडासारखं केलेलं भव्य स्मारकासारखं आहे. खूप छान वाटतं यार. सॉरी माझं मराठी थोडं तुटतं फुटतं, बट म्हणजे हे व्हिडिओमध्ये जेवढं छान दिसतं ना, तुम्ही पर्सनली याल तितकंच छान वाटेल तुम्हाला. मग नक्की तुम्ही येऊन व्हिजिट करा. तर आम्ही जातो वरती, वरतून जाऊन दाखवतो मला. म्हणजे खरंच गर्वाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडी येथे मानेरपाडा हार्डली मुंबईपासून 1.5 तासावर आहे. तरी आहे आपल्या महाराजांची मूर्ती. एक खूप सुंदर मंदिर असं बांधलं आहे. आतमध्ये तुम्ही बघा, झुमर आणि किती सुंदर वाटते मूर्ती बघायला. परत सांगतोय, महाराष्ट्रातलं पहिलं आणि इंडियातलं दुसरं आहे. खूपच छान. नक्की तुम्ही येऊन भेट द्या, खूप छान वाटेल एकदम. एक कट्यार आहे, लांबी 10 इंच ते 20 इंच, 150 ग्राम कट्यार. हे दोन्ही कट्यार आहेत. आणि ही पण कट्यार आहे, ती ही पण पण कट्यार कट्यार आहे ना, हां. आहे. पण ह्याच्यामध्ये फरक असा की याच्यात 3 उघडतात. अच्छा, आणि याच्यामध्ये ओके. हे मध्ये ना दोन, हां हां ते हां, दाबलं दाबला ना, की 3 हे ओव्हर. 3 होतात. अच्छा, ते शिवासाठी. एकच नंबर. ये मुगदल तलवार, ये राजपूत तलवार, मराठा तलवार. ही मुघल तलवार आहे. ह्यांच्या नावाने दिले. हे कुठले मुक्त शस्त्र. नाग तलवारच बोलतात. अच्छा, हा ही नाग तलवार. ओके. त्याच्यामध्ये अजून एक तलवार आहे, त्याला बारीक दाते असतात, ओ ओके. करवतीसारखे. त्याला मगर तलवार की असं म्हणतात, सुसूर तलवार. की समोर जर मारलेली खेचली की सगळे आतडे बाहेर निघतात. अरे मग कसं. हे शिवाजीराजांचे डुप्लिकेट जे होते ना, हे चकमध्ये शिवाकाशीन ना. हां प्रतापगडावरनं निघाले ना हां, 15 तेव्हा हे 3 विशाळगडला तुम्हाला बरीच माहिती आहे हो. बरीच माहिती आहे तुम्हाला. वाचत असतो ना बाबा पूर्ण. बाप रे. तेव्हा निघाले जेव्हा आपण हे पावनखिंडाचा पिक्चर आलेला. हां हां, पावनखिंड. हां हां, राईट राईट. बाजी प्रभू देशपांडे हां यांनी जी पावनखिंड जे बघी लढवली, आपल्याला घोडखिंड नाव होतं. हां. पन्हाळ्यावरनं जेव्हा महाराज पळाले तेव्हा शिवाकाशीने त्यांचं रूप घेऊन तो भेटीला गेला आणि महाराज दुसऱ्या रस्त्याने निघाले ते विशाळगडाला. हो. आणि वाटेत 600 मावळे घेऊन निघालेले. घोडखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल यांनी 300 मावळे घेऊन घोडखिंड लढवली. जी लढवायची होती 1 पहर, ती लढवली 9 पहर. अरे बापरे. 300 मावळ्यांनी. आणि समोर होते मुघल 9000. आणि शेवटला आता हे दाखवलं बाजी प्रभू. हां हां हां. यांना ओळखलं कसं मुघलांनी? म्हणजे जो रक्तानी माखलाय
तरी रक्ताने हा. आंघोळ केली तो बाजीप्रभू आहे आणि त्याला गोळी घालून मारला कारण की त्याच्यासमोर एक पण पुढे आला नाही. एकट्या माणसाने जवळजवळ 1000 माणसांना त्यांनी मारले बापरे. घोडखिंडीत. म्हणून महाराजांनी त्या घोडखिंडीचं नाव नंतर पावनखिंड दिलं. पावनखिंड. अच्छा अच्छा, म्हणून त्याला नाव पावनखिंड पडलं. ओ त्यांच्या रक्ताने पावन झाली ओ. म्हणून तिचं नाव पावनखिंड दिलं. लिहिलंय बच्चाने लिहिलं असे. मी तर ते हा, वाचलं कसं तर- बरंच नॉलेज हो. मी काय बोललो बाजींनी 300 बांधलांना हा नावं सांगितली बरोबर. बरोबर बरोबर. तिथून निघाले 600 मावळे घेऊन 300 मावळे घेऊन विशालगडाला गेले आणि बाकीचे 300 मावळे बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलपर्यंत हा. त्यांनी घोडखिंडीत लढत राहिले की महाराज सुखरूप विशालगडावरती जावे क्या बात. आणि 5 तोफेचे आवाज दिले. त्यानंतर त्यांनी प्राण सोडला. हे महाराज सुखरूप. आणि ह्या पण किल्ल्याचे एक मस्त आहे. मिर्झा राजाबरोबर तह केलेला 23 किल्ल्यांचा. जेव्हा आता आपण हा बघितला याचा तानाजी पिक्चर हा तेव्हा जो पन्हाळ्यावर दाखवलाय हा हा. 23 किल्ल्याचा तह केलेला. अच्छा. त्याच्यात पण महाराजांची एक चाल होती. हो. मिर्झा राजावर 23 किल्ल्याचा तह झाला पण खरे दिले फक्त 16च किल्ले. कारण ज्या किल्ल्याला वेगवेगळ्या प्रदेशात येतात ते वेगवेगळी नावं होती. हा. तर एकाच किल्ल्याला 3 नावं होती. लिहिली गेली 3, दिला एकच. महाराजांचं गवत वाटतंय. नाही महाराजांचं नाही आहे अच्छा. पण जगातलं पहिलं चिलकर छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलं. ओके. आणि जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट संभाजीराजांनी बनवलं. हो. जे इंग्लंडला आज सुद्धा आहे. इंग्लंड म्युझियमला हा. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट संभाजीराजांनी बनवलं आहे ते आहे. क्या बात आहे. बनवलं. कोणाची फर्द पण हा चल मी तुला फोन करतो. पन्हाळगड हे घेतलं ते ना. हा फक्त 60 जणांनी घेतलं आणि गडावरती 3000 होते मुघल. अरे वा. 60 जणांनी 4 प्रहारात रात्री चढाई केली आणि दुपारपर्यंत जिंकला. त्याच्या आधी मगाशी बोलले हिरकणी हिरगणी. हा. इंदुलकरांनी रायगड बांधला तेव्हा ते काय बोलले खालून येईल तो वरती येईल तो वारा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी. पण एक आई जी रायगड उतरली रात्री ती हिरकणी पण जिथून उतरली ते त्या कड्याला नाव दिलं हिरकणी. हिरगणी. हा बरोबर. आणि नंतर तो त्याचं डाग बंद करून टाकला. तारा राणीने स्वराज्य सांभाळलं. ओके. आणि ते परत सांगा ना तुम्ही काय त्या औरंगजेबाने काय ते. औरंगजेबाने मरताना 1707 मध्ये शाहू महाराजांना नजरकैदेतून सोडलं आणि ते जेव्हा आले परत स्वराज्यात त्या भाव भांडण लावलं आणि तेव्हा सातारा संस्थान सातारा गादी आणि करवीर संस्थान असे 2 स्वराज्याचे तुकडे झाले. हो. आणि आजपर्यंत ते चालतात आहे. संभाजीराजांचे वंशज आता आहे उदयनराजे आणि राजारामराजांचे वंशज संभाजीराजे. 13वी पिढी महाराजांची आहे. हो. कोल्हापूर संस्थान आणि सातारा संस्थान. अच्छा. ओके ओके, आत्ता समजलं. जे राजेश्री शाहू महाराज आहे ते आहेत ते आता आलेले आहे. हा, उदयनराजे ते शाहू संभाजीराजांचे 12वे वंश. 12वे वंश. ओके. शिवाजी महाराजांचे 13वे 13वे वंश. अच्छा. आणि हे जे आहेत ते राजारामराजांचे वंश. ओके. महाराज गेल्यानंतर 18 वर्ष दारा राणी अक्षरशः त्यांनी मारवाड्यांकडनं यांच्याकडनं कर्ज घेऊन 5 लाखाची फौज सांभाळली आणि शेवटला काही न देता गेला औरंगजेब. भिकारी झालेला मराठ्यांची लढून पण जिंकू शकला नाही शेवटी महाराष्ट्र राज्य. वा. काय घेतलं भाऊ. काय घेतलं तू. तिसऱ्यांदा येतो परत तू देतो. कुठली महाराजांची फ्रेम घेतली. अच्छा. हो नाईस. काढ बाहेर काढ बाहेर काढ. कितीला आहे 350ला. नॉट बॅड यार. अरे सुंदर आहे रे. मस्त आहे. काय बोलले. ही जी लिहिली अष्टकोनी ती राजमुद्रा आहे महाराजांची. अच्छा. सरकारी आदेश जे काढतात त्यावरती जो स्टॅम्प लागतो तो आहे रॉयल. रॉयल सील. अच्छा अच्छा. ओके. बुरुज. ओके. हे किल्ले रूप बांधलंय ना. हां हां हां. ओके. किल्ल्याला बुरुज असतात अच्छा. शत्रूवरती नजर ठेवायला.
की लागताय देवा. हा 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 हा. एवढ्या कडकडीच्या उन्हामध्ये आम्ही विदाऊट चप्पल आहे. आई ग. प्रतापगडाचा इतिहास खूप चांगला आहे. तिथे तानाजी मालुसरेंची तलवार आहे. हो ओके. नाही सॉरी, हंबीराव मोहितेंची तलवार आहे, ज्यावरती 6 टिकले आहेत. अच्छा. म्हणजे 600 शत्रूंना मारलेलं आहे. अरे बापरे. 100वरती एक टिकली. अच्छा. असे 6 टिकल्या लागलेल्या आहेत. बुरुज ना, बरं ना, बुरुज ना. हा, ही तटबंदी. तटबंदी. ही अच्छा तटबंदी तो बुरुज. अच्छा. हे जे आम्ही चालतोय ते आहे तटबंदी. ते तिकडे कोपऱ्यामध्ये तुम्हाला जे दिसतंय ते आहे बुरुज. जिकडून दुश्मनवर लक्ष ठेवायला. म्हणजे एवढं कडाक्याचं ऊन आहे इकडे, बट तरी एक वाईब जी आहे ती वेगळीच आहे. म्हणजे बोलतो सगळे तुम्ही जर बघाल, सगळे लोक बघा, तुम्ही जर बघाल किती लोक येत आहे. आणि बघा लोक फक्त बघा, म्हणजे केवढं एक्साइटमेंट आहे लोकांना. म्हणून परत सांगतो, एकदा नक्की विजिट करा. मुंबईवरून 1.5 तासावर आहे, ठीक आहे. आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं महाराजांचं मंदिर आहे. म्हणजे हे गव्हर्नमेंटनी नाही बांधलेलं आहे. इकडचे लोकल जे आहेत राजूभाऊ चौधरी, त्यांनी हे आहे बुरुज. हा हे बुरुज आहे जिकडे म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी हे केलेलं असतं. तर हा, जर मी जसं सांगत होतो की हे गव्हर्नमेंटनी नाही बांधलं, हे इकडचे लोकल आहेत राजूभाऊ चौधरी, त्यांनी ही जमीन घेतली. म्हणजे जसं आम्हाला सकाळी कळलं काहीतरी 1 का 1.25 करोडला. आणि नंतर हे जे मंदिर पूर्ण उभं बांधलं आहे, जे 7 वर्ष लागलं आहे बांधायला, तर त्याला काय बोलतात, म्हणजे देणगी देऊन, लोकांनी देणगी देऊन त्याच्यातून हे बांधलं आहे. म्हणजे किती लोकांचा हा इनिशिएटिव्ह आहे की महाराजांचं मंदिर व्हावं, की लोकांनी म्हणजे देणगी दिली आणि मंदिर उभं केलं आहे. म्हणजे खरंच जे इकडचे लोकल आहेत ते राजूभाऊ चौधरी, म्हणजे त्यांचे खरंच आभार मानले पाहिजे की त्यांना हे वाटलं की आपल्या महाराजांचं एक मंदिर पाहिजे इथे महाराष्ट्रामध्ये. कारण महाराष्ट्रामध्ये असं महाराजांचं मंदिर नव्हते. एक आहे, एक तेलंगणाला आहे. आणि म्हणजे काय बोलू यार, म्हणजे गरमी खूप आहे, खूप ऊन आहे, कडाक्याचं ऊन आहे. म्हणजे पण हां, बट काही वाटत नाही. जे असे इतिहास ऐकलं ना, आणि मी मुद्दामून स्वतःला कॅमेरा आणत नाही, कारण मला ते गरज वाटत नाही. कारण हा जो इकडचा सहवास आहे आणि जे आहे इकडचं वातावरण, म्हणजे इव्हन गरमीमध्ये, आणि जे परिसर आहे आणि जी वाईब आहे तेवढी छान आहे की मला तीच दाखवायचं जास्त मन करतं आहे. मग तुम्ही ते वगैरे इकडे लोकल तुम्हाला खायला पण आहे इथे जवळ याल तर. बट हे जे आहे खूप छान आहे. हे मंदिराच्या इथे मंदिराच्या एंट्रन्सला आहे. हे आका आहेत. तुम्हाला जर का सकाळी असतं तर नक्की तुम्ही यांच्याकडे चहा खायला, नाश्ता म्हणजे बेसिकली बिस्किट अँड ऑल, चहा भेटतो तुम्हाला. आणि ह्यांनीच आम्हाला सांगितलं की ज्यांनी जे बांधलं आहे ते लोकल आहेत, आणि त्यांचा बंगला तो तिकडे, जर माहिती नाही तुम्हाला दिसतोय का तिकडे व्हाईट कलरचा आहे तो. तर ह्यांनीच आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. तर तुम्ही कधी याल तर नक्की यांना व्हिजिट करा. तुम्हाला खूप चांगली माहिती आहे, खूप हेल्पफुल आहेत. म्हणजे खूप छान लागा तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच. नक्की आम्ही परत पावसाळ्यामध्ये येऊ. फायनली मी घरी पोचलो आहे आणि आजची राईड आमची संपली आहे. खूप हॅक्टिक होती, गरमी खूप होती, बट ठीक आहे, मजा खूप आली. म्हणजे महाराजांचं मंदिर बघून खूप छान वाटलं. मला परत बोलतो, लाईक नक्की सर्वांनी व्हिजिट करा, खूप आवडेल तुम्हाला. एंट्री फ्री आहे, एंट्री फ्री, चार्ज काय नाही. जे लोक ब्लॉगिंग करतात तिकडं तुम्हाला त्या एंट्री करायला लागते. त्यांचं काहीतरी आहे ते बुकमध्ये लिहितात आणि सगळं. तर बट खूप छान वाटलं. म्हणजे एक्सपिरियन्स एक खूप चांगला होता. एवढ्या गरमीमध्ये पण लोक एवढी येत होती. आणि मला अख्खं जे मी शूट केलं सगळं फोनवर केलं, कारण माझा कॅमेराचा काय पंगा झाला मला माहिती नाही. बट तरी तर त्या मानाने जेवढं मला जमलं तेवढं, खूप मोठा ब्लॉग झाला असता तर मी पूर्ण टाकला असता. ऑलमोस्ट 30-35 मिनटं झाला असता. तर मी थोडे टाकलं, जेवढं टाकतं तेवढं मी टाकलं आहे, बाकी जास्त काय टाकलं नाही. पण जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आत्तापर्यंत तुम्ही जर पूर्ण बघता, प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. 3रा का 4था ब्लॉग आहे, चुका होतील, झाल्याही असतील, पण शिकतोय. नक्की
पुढे येणाऱ्या वेळामध्ये नक्कीच चांगले व्लॉग्स करेन. एडिटिंग आणि म्हणजे बघ ना कसं काय करायचं ते जमेल मला. ते मराठीमध्ये आपली म्हण आहे ना, प्रयत्नांती परमेश्वर, तर ते करतोय मी. तर ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राईट सेफ, रेकॉर्ड सेफ. ठीक आहे.